मागील भागात तोच आजी आजोबा बोलतात. शिवण्या, आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तू आमच्यासोबत आमच्या रूममध्ये ये. आणि नारायण, तुम्ही शिवण्याला थांबवायचे नाही. नारायणराव पण हो म्हणून मान हलवतात. कारण आजी आजोबांचा नारायणराव खूप आदर करत होते. शिवण्या त्या दोघांसोबत आत जाते. एवढ्या सगळ्या वेळेत आपला हिरो मात्र शांत असतो. काहीही बोलत नाही. इच्छा तर त्याची अजिबात नव्हती शिवण्याला मामांसोबत पाठवण्याची. पण खूप विचार करून त्याने ठरवले होते. मामा जो काही निर्णय घेतील तो त्याला मान्य असेल. इकडे हे तिघं रूममध्ये येतात. आजी शिवण्याच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा, आम्हाला माहिती आहे तुझे आणि अभिचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले. त्यानंतर इथे एवढं सगळं घडून गेले. पण तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही दोघं आहोत तुझ्या आणि अभिच्या सोबत. आमचा नातू रागीट असला तरी त्याचे मन खूप साफ आहे. तो जेवढा राग करेल तेवढेच प्रेमही तुझ्यावर करेल. आजी आजोबा तिला समजावत असतात आणि ती पण शांतपणे ऐकत होती. त्याच्या स्वभावाबद्दल तिला अंदाज आला होता. तिला समजावून ते तिघं बाहेर येतात. नारायणराव शिवण्याचा हात पकडतात आणि तिला घेऊन बाहेर जात असतात. शिवण्या मध्येच थांबते आणि मागे वळून अभिकडे पाहते. तर तो पण तिच्याकडे भान हरपून पाहत होता. दोघे फक्त डोळ्याच्या भाषेने एकमेकांच्या फिलिंग व्यक्त करत होते. शिव बाळा, चल, मामा तिला आवाज देतात आणि शिवण्या निघून जाते. अभिला तिला थांबवेसे वाटत होते, पण तो शांत होता. ती बाहेर जाताच अभि पण त्यांच्या रूममध्ये निघून जातो. मामा आणि शिवण्या कारमध्ये बसतात. गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हते, शांत होते. अचानक त्यांची गाडी घराच्या दिशेने न जाता दुसऱ्या रस्त्यानं जायला वळते आणि शिवण्या गोंधळून बाहेर पाहते. मामा, मला घेऊन कुठे जात आहे? खूप प्रश्न तिच्या मनात येत असतात. ती मामाकडे गोंधळून पाहते. तर मामा, आता पुढे. ती गोंधळून तिच्या मामाकडे पाहते. तर मामा हसत असतात. मामा, ते शिव, मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत आपण कुठे जातोय म्हणून. तर आपण तुझ्या बंगलोवर जाणार आहोत. जो बंगलो मानसीताई आणि आसाराम यांनी त्यांच्या आवडीनुसार सजवलेला आहे. त्या बंगलोमध्ये तू काहीच दिवस राहिले. त्यानंतर तिथे कधी आपण गेलोच नाही. पण आज मी तुला तिथेच घेऊन जाणार आहे. आणि तू तिथेच राहायचे आहे. तिथे राहून तुला जसे राहायचे तसे तू राहू शकते. तुला तिथे कसल्याही प्रकारचे बंधन नसेल. तुझ्या मनाची मालकीण तू असशील. आणि हो, तुझे पुढील शिक्षण पण कंप्लीट करायचे, ते पण कॉलेजला रोज जाऊन. आणि हो, कधीच तुझा चेहरा ओढणीने कव्हर करायचा नाही. मामा बोलत होते आणि तिला आनंद होत होता. कारण आज ती फ्रीडम झाली होती. मामांनी मामीपासून तिला सुरक्षित ठिकाणी आणले होते. बोलत बोलत त्यांची गाडी श्रीराम बंगलोवर पोहोचते. तो बंगलो बघून शिवण्याचे डोळे भरून येतात. चल बाळा, आत जाऊया. आणि ते दोघं खाली उतरतात आणि आत जायला निघतात. तिच्या आईबापांसोबत तिला जास्त काही वेळ घालवता आला नव्हता. पण आज बंगलोवर आल्यामुळे तिला असे वाटत होते जणू तिच्या आईबापांनाच भेटत आहे म्हणून. आणि बंगलोचे नाव पण खूप सुंदर ठेवले होते, श्रीराम. खूप आनंदाने ती सगळं काही पाहत होती. डोळे पाणावले होते. आता सगळं काही तिच्या मनासारखं ती करणार होती, वागणार होती, म्हणून खूप हॅपी होती. इकडे मात्र अभि रूममध्ये बसून काहीतरी विचार करत होता. तोच त्याचा फोन वाजतो. तो पाहतो तर जॉनचा फोन असतो. तो पटकन फोन घेतो. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नारायणराव यांच्या गाडीच्या मागेच होतो. ते मॅडमला घेऊन श्रीराम बंगलोवर गेले आहे. तिथे मॅडम सुरक्षित आहे. कारण नारायणरावांनी मॅडमच्या सेफ्टीसाठी
काही बॉडीगार्ड पण तिथे ठेवलेले आहेत. अभि सोब्याला मागे टेकत गुड जॉब जॉन. आणि हो, तू पण त्या बंगलोच्या जवळपास राहायचे. शिवण्याला कधीच एकटे सोडायचे नाही. सतत तिच्या मागे तू असायचे. तिला काहीही होता कामा नये. येस बॉस, मी मॅडमची पूर्ण काळजी घेईल. गुड. पुढे काय करायचे ते सांगतो मी. ओके बॉस. आणि ते फोन ठेवतात. जेव्हा नारायणराव अभिच्या इथे आले होते तेव्हा अभिला अंदाज आला होता की घरातील सगळे नारायणरावांशी चांगले वागणार नाही आणि ते शिवण्याला घेऊन जातील. त्यासाठी अभिने जॉनला सांगून आधीच तयारीत राहायला सांगितले होते. जशी नारायणराव यांची गाडी बंगलोच्या बाहेर पडली तसा अभिने जॉनला मेसेज केला आणि जॉन निघाला त्यांच्या मागे. इकडे मामांना ऑफिसमधून फोन आला. खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे त्यांना ऑफिसला जावे लागणार होते. शिवबाळा, मला ऑफिसला जावं लागेल, पण मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करेल. ओके मामा. शिवण्या एवढंच बोलते आणि मामा निघून जातात. शिवण्या मात्र पूर्ण बंगलोमध्ये आनंदाने फिरत होती आणि इकडे तिच्या आठवणीत अभि ऑफिसला पण गेला नव्हता. तो रूममध्ये बसूनच त्याचे काम करत होता. कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. सारखी शिवण्याची आठवण येत होती. तिच्या विचारात असताना काकू आणि अभिच्या आई त्यांच्या रूममध्ये येतात. त्याला असे विचारात हरवलेले बघून आई आणि काकूंना वाईट वाटते. आता बोलणे योग्य नाही म्हणून त्या दोन्ही काही न बोलता निघून गेल्या, कारण त्यांच्या मुलाच्या या अवस्थेला त्यांची फॅमिलीच जबाबदार होती. अभिच्या आई विचार करत त्यांच्या रूममध्ये येतात. त्यांना विचारात बघून अभिचे पप्पा त्यांच्याकडे गोंधळून पाहतात. राजश्री, त्यांना ते आवाज देतात आणि राजश्री ताई त्यांच्या विचारांमधून बाहेर येतात. काही म्हटलात का? त्या काही न बोलता वॉशरूममध्ये निघून जातात. पप्पांना समजले होते त्या का नाराज आहे म्हणून. त्यांना असे वाटत होते 1-2 आठवडे झाले अभि विसरेल सगळं काही. असाच दिवस निघून जातो. शिवण्या आणि अभि एकमेकांचा विचार करत झोपेच्या स्वाधीन होतात. सकाळी सकाळी शिवण्याला जरा लवकरच जाग आली. तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने योगा केला. त्यानंतर ती फ्रेश व्हायला निघून गेली. इकडे अभिला पण जाग आली. तो बेडवरून प्रेमाने हात फिरवत असतो. त्याला शिवण्याची खूप आठवण येत होती. 2च तर दिवस त्यांच्या रूममध्ये राहिली होती ती. तेवढ्या वेळेत त्याला तिची सवय झाली होती. शिवण्या, खूप मिस करतोय मी तुला. तो अजून पण बेडवर हात फिरवत बोलत असतो. शोना, मी तुला सांगितले खरं की मी नेहमी तुझ्यासोबत राहील, पण मी ते कसे निभावणार आहे मला पण माहिती नाही. पण मी तुझ्या जवळपास असण्याचा नक्की प्रयत्न करेल, कारण मला माझ्या शोनाला हॅपी बघायचे आहे. तिचे सगळे स्वप्न, सगळं काही पूर्ण करायचे आहे. अभि पूर्णपणे शिवण्याच्या आठवणीत गुंतला होता की त्याच्या दरवाजावर टकटक आवाज आला आणि त्या आवाजाने तो भानावर आला. अभि उठून दरवाजा ओपन करतो आणि सचिन गोंधळून आतमध्ये पाहत असतो. नंतर अभिकडे पाहतो तर अभि त्याला नॉर्मल दिसत असतो. सचिन मात्र मनातच विचार करत असतो. अभि त्याच्याकडे पाहत, सचिन, तू असाच विचार करत आहे की मी एवढा शांत कसा? आणि मगाशी तू आत असे डोकावून हेच पाहत होता ना की मी रूम अस्ताव्यस्त तर नाही ना केली म्हणून? तसं सचिन डोळे मोठे करून अभिकडे पाहत असतो, कारण सचिन हाच विचार करून रूमच्या आत डोकावून पाहत होता. त्याला त्याच्या बॉसच्या वागण्याचे नवल वाटत होते. कारण असं काही घडले तर अभिचा रुद्र अवतार बाहेर यायचा आणि पुढे काय व्हायचे हे सचिनला चांगलेच माहिती होते. पण आज अभिला नॉर्मल बघून सचिन शॉकमध्ये असतो. सचिन, काही काम होते का? ते आता काय बोलावे सचिनला काहीही कळत नव्हते.
ते मला कोणाचा तरी फोन येतोय आणि तो फोनचा बहाणा करून तिथून पळत खाली जातो. अभि दरवाजा बंद करणार की बाहेर समीर, नकुल आणि संजना कान पकडून उभे असतात. पण अभि त्यांना इग्नोर करत दरवाजा बंद करून घेतो. इकडे शिवण्या तयार होऊन तिच्यासाठी नाश्ता बनवत होती. ते बनवत असताना तिला अभिची आठवण येत होती. त्याचे असे जवळ येणे, हक्काने जवळ ओढणे खूप आवडले होते शिवण्याला. ते आठवताच तिच्या चेहऱ्यावर नकळत का होईना स्माईल आली, कारण ती पण अभिला खूप मिस करत होती. लीलाबाईंना काही डाऊट येऊ नये म्हणून नारायणराव शिवण्याला फोन करून सांगतात ते आज त्यांच्या घरी जात आहे म्हणून. ती पण मामांना समजून घेते. अभिच्या आठवणीत तिचा नाश्ता बनवून होतो. तशी सुगरण होती आपली शिवण्या. सगळ्याच गोष्टी बनवता येत होत्या तिला. ती प्लेटमध्ये वाढून घेते आणि हॉलमध्ये येते. तोच तिला समोरून मामा येताना दिसतात. मामांना बघून तिला खूप आनंद होतो. ती पटकन किचनमध्ये जाते आणि मामांसाठी पण नाश्ता घेऊन येते. दोघं मिळून नाश्ता करतात. आज शिवण्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. ते बघून मामांना पण खूप आनंद होत होता. इकडे अभि पण फ्रेश होऊन सोफ्यावर बसला. त्याला आता पण शिवण्याची आठवण येत होती. शिवण्या, तुझ्या डोळ्यात पाहताच मी तुझ्या कधी प्रेमात पडलो मलाच कळले नाही बघ. पण मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे की तू पण माझ्यावर प्रेम करते म्हणून. जॉन मिनिटांची खबर अभिला देत होता. असाच 1-1.5 तास निघून जातो आणि शिवण्या तयार होऊन बंगलोच्या बाहेर येते. तसा जॉन अभिला मेसेज करतो, सर ते मॅम कॉलेजला जात आहे वाटतं, कारण त्यांच्याकडे एक बॅग दिसत आहे आणि अजून ते मॅमनी चेहरा ओढणीने झाकून घेतलेला नाही आहे. शिवण्याने सिंपल अशी तयारी केली होती, पण त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. मामा तर खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होते, कारण ती मानसीताईसारखीच दिसत होती. तिला पाहताच त्यांना मानसीताईची आठवण आली आणि त्यांचे डोळे पाणावले. पण त्यांनी स्वतःला सावरले आणि ते नॉर्मल होत स्माईल करू लागले. सर, मॅम आणि त्यांचे मामा कारमध्ये बसले. तसा अभि पण त्यांच्या रूममधून बाहेर पडला आणि कारमध्ये जाऊन बसला. जेव्हा शिवण्या कारमध्ये बसत होती तेव्हा जॉनने तिचे काही फोटो क्लिक केले आणि ते अभिला सेंड केले. त्याच्या मोबाईलला नोटिफिकेशन येताच अभिने मोबाईल ओपन केला आणि शिवण्याचे फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण ती खूपच क्यूट दिसत होती. शोना, तू जर अशीच सुंदर दिसत राहिली तर वेडा होईल हा अभि. आणि त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. जसे जसे ते कॉलेजच्या जवळ येत होते तशी शिवण्या घाबरत होती, कारण याआधी ती बिना ओढणीने कॉलेजला आली नव्हती. ती एक दीर्घ श्वास घेते आणि तिच्या बॅगमधून ओढणी काढून तिच्या चेहऱ्यावर टाकते. मामा मात्र तिच्याकडे गोंधळून पाहत होते. शिव, ते एवढंच बोलतात. ते मामा मला तिला असे गोंधळलेले बघून त्यांना कळले होते ती बाहेर जायला घाबरत आहे म्हणून. मामा पण तिला समजून घेता, कारण हे त्यांच्यासाठी सोपं असले तरी तिच्यासाठी ते कठीण आहे. बाळा, तुला जसे वाटते तशी तू जा, मी फोर्स करणार नाही. येते मामा. आणि ती मामांना बाय करून निघून गेली. शिव बाळा, तुझी खूप काळजी वाटते, मामा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलतात आणि ते पण ऑफिसला निघून जातात. इकडे अभि पण ऑफिसला पोहोचला होता खरं, पण त्याचे लक्ष कामात नव्हते. तो तर सारखा मोबाईल हातात घेऊन शिवण्याचे फोटो पाहत होता. किती वेळा पाहून झाले होते तरी त्याचे मन भरले नव्हते. नारायणराव ऑफिसला निघून जातात. इकडे लीलाबाईच्या इथे बेल वाजते. सकाळी सकाळी कोण आले म्हणून लीलाबाई स्वतः दरवाजा ओपन करायला जातात. दरवाजा ओपन होताच त्यांचे डोळे
फुटबॉलसारखे मोठे होतात. त्या पटकन त्या व्यक्तीचा हात पकडून आत त्यांच्या रूममध्ये घेऊन येतात आणि दरवाजा बंद करून घेतात. काय वाटतं, कोण असेल ती व्यक्ती? त्यांना बघून लीलाबाई का शॉक झाल्या? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.